आता आज आपण मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण असे जे पदार्थाचे 3 प्रकार आहेत. आता कोणताही जो पदार्थ आहे, पदार्थाला जे दुसरं नाव आपण दिलं होतं ते आहे द्रव्य. काय दिलं होतं? द्रव्य. आणि द्रव्याच्या 3 अवस्था तुम्हाला माहित आहे, स्थायू, द्रव आणि वायू, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. तर आज आपण त्याबद्दल डिस्कस नाही करायलो. तर आज आपण पदार्थाचे 3 प्रकार बघणार आहे. पहिला प्रकार आहे मूलद्रव्य, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो इलेमेंट्स. त्यानंतर दुसरा आहे संयुग, ज्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो कंपाऊंड. आणि तिसरा जो प्रकार आहे ते आहे मिश्रणे. आणि या मिश्रणाला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो मिक्सचर. जसं की भेसळ ही सुद्धा एक प्रकारची काय आहे? मिश्रण आहे. आता मूलद्रव्य म्हणजे काय तर लक्षात ठेवायचं आहे, या सजीव सृष्टीमध्ये आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत, बरोबर आहे का? परंतु ज्या पदार्थाचे सर्व कणांचे गुणधर्म सारखे असतील तर त्या पदार्थांना आपण काय म्हणतो? मूलद्रव्य, किंवा त्यांना आपण इलेमेंट्स म्हणतो. आता आतापर्यंत शास्त्रज्ञांनी जवळपास किती मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे? 118 मूलद्रव्यांचा शोध लावलेला आहे. आता ही सर्वच्या सर्व मूलद्रव्ये जी आहे ही निसर्गातली आहे का? नाही. तर लक्षात ठेवायचं, यापैकी निसर्गामध्ये आढळणारी जी मूलद्रव्ये आहेत ती फक्त किती आहे? 92. आणि यामध्ये जी उरलेली 26 मूलद्रव्ये आहेत, बरोबर? तर ही जी 92 मूलद्रव्ये आहेत यांना आपण कोणती मूलद्रव्ये म्हणलो? नैसर्गिक मूलद्रव्ये, ज्यांना आपण नॅचरल एलिमेंट्स म्हणतो. परंतु हे जे 26 आहेत तर ही जी आहे ना ही आहे आर्टिफिशियल. आर्टिफिशियल म्हणजेच काय? मानव निर्मित. काय म्हणू आपण याला? मानव निर्मित, किंवा तुम्ही त्याला कृत्रिम मूलद्रव्य सुद्धा म्हणू शकता. इंग्रजीमध्ये त्याला आणखीन एक नाव आहे सिंथेटिक. काय नाव आहे? सिंथेटिक एलिमेंट्स. तर ही प्रयोगशाळेमध्ये तयार केली वैज्ञानिकांनी. आणि 92 आणि 26 या दोघांची जर तुम्ही बेरीज केली ती किती येईल? 118 येईल. तर अशा पद्धतीचं हे 118 मूलद्रव्य आहेत. शेवटचं जो नैसर्गिक मूलद्रव्य आहे ना तो लक्षात ठेवायचा. तो कोणता आहे? युरेनियम. कोणता आहे? युरेनियम हा शेवटचा नैसर्गिक मूलद्रव्य आहे. त्यानंतर आणखीन एक आपल्याला घटक बघायचा आहे, मूलद्रव्यांचे प्रकार. ते थोड्या वेळाने पाहू आपण. तर आपण पाहत होतो पदार्थाचे प्रकार, आणि त्यामध्ये जे पदार्थ आहे त्याच्यामध्ये आपण आता पहिल्या प्रकाराबद्दल चर्चा केली. ते काय पाहिले आपण? मूलद्रव्य. आता दुसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे? संयुग. आता आणि तिसरा तर तुम्हाला सांगितलं मी कोणता आहे? मिश्रण. आता संयुग कशाला म्हणायचं तर 2 किंवा त्यापेक्षा जास्त मूलद्रव्ये हे विशिष्ट प्रमाणात जर एकत्र येत असतील तर त्यापासून कशाचं फॉर्मेशन होतं? संयुगाचं फॉर्मेशन होतं. आणि त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? कंपाऊंड. जसं की वॉटर. वॉटरचं जे ऋणसूत्र आहे ते काय आहे? H2O. आता वॉटर मध्ये जर पाहिलं आपण तर एकूण किती हायड्रोजन आहेत? 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. म्हणजे पहा, पाणी जे आहे ना, आता अणु आणि रेणू मधला फरक लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, मूलद्रव्याच्या लहानात लहान कणाला काय म्हणतो आपण? अणु. आणि संयुगाच्या जे लहानात लहान कण असतो तर त्याला काय म्हणायचं? रेणू. म्हणजे आता पाणी संयुग आहे, मग पाण्याचा लहानात लहान कण काय असेल? रेणू असेल. लक्षात घ्या, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक आहे ऍटम. ऍटम म्हणजेच काय? अणु. आणि त्याच्या विरुद्ध दुसरा असलेला आहे मॉलिक्यूल. मॉलिक्यूल म्हणजे काय? रेणू. तर मी काय म्हणलो?
मूलद्रव्यांचा जो लहानात लहान कण असतो त्याला काय म्हणलो आपण? अणू. अणूचे आपण गुणधर्म पाहिले की अणू निर्माणी करता येत नाही, नष्टही करता येत नाही आणि अणूचं विभाजन सुद्धा करता येत नाही, अशी ही अणूंची वैशिष्ट्ये आपण पाहिली होती. आता रेणू काय आहे? तर संयोगाचा जो लहानात लहान कण आहे त्याला काय म्हणायचं? रेणू म्हणायचं. जसं की आपण एक संयोग पाहिलं. काय पाहिलं? पाणी. तर पाण्याचा सर्वात छोटा रेणू काय असेल? एक H2O. म्हणजे असे अनंत H2O येऊन पाणी तयार होतं. आपण साधं ग्लास मधलं जरी पाणी घेतलं ना त्याच्यामध्ये असंख्य असे पाण्याचे काय आहेत? रेणू आहे. मग पाण्याचा एक रेणू कसा तयार झाला? 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन पासून पाण्याचा एक संयोग तयार झाला. त्या पद्धतीनं जे आपण श्वास घेताना कोणता वायू वापरतो? ऑक्सिजन. हा सुद्धा काय आहे? संयोग आहे. आणि याचा लहानात लहान घटक काय असेल? रेणू. कारण एक O2 तयार होण्यासाठी ऑक्सिजनचे किती अणू लागले? 2. म्हणजे 2 ऑक्सिजनचे अणू एकत्र येऊन ऑक्सिजनचा एक रेणू त्यांनी तयार केला. त्यानंतर हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड, त्याचा फॉर्म्युला काय आहे? CO2. यामध्ये 1 कार्बन आणि 2 ऑक्सिजन असे 3 अणू एकत्र येऊन त्यांनी एक रेणू तयार केला. कोणता? CO2. आणि पहा, मी अगोदर संयोगाची व्याख्या सांगितली की 2 किंवा त्यापेक्षा जास्त अणू है ना एकाच मूलद्रव्याचे किंवा भिन्न मूलद्रव्याचे एकत्र येऊन काय तयार करतात? रेणू तयार करतात आणि ते संयोगाचा लहानात लहान घटक असतो. म्हणून इथं जी उदाहरणं घेतली आपण, पाणी, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हे सर्वच्या सर्व काय आहे? संयोग आहे. आणि राहिला प्रश्न मिश्रणाचा. तर मिश्रण ज्याला आपण मिक्सचर म्हणतो, तर पहा सर्वात सोपं उदाहरण घ्या, भेसळ. बरोबर आहे का? हे काय आहे? मिश्रण आहे. कारण त्यानंतर आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेलो सरबत, त्यानंतर चहा घेत असो आपण, एखादी भेळ आपण तयार केली, हे सर्वच्या सर्व काय आहे? मिश्रण आहे. मिश्रण मध्ये घटक द्रव्यांचं प्रमाण निश्चित असतं का? नाही. पहा, आता आपण चहा तयार करायलो. चहा तयार करताना मला सांगा, दरवेळेस आपण सारख्याच प्रमाणात दूध, साखर आणि पत्ती तंतोतंत सारखं घेऊ शकतो का? नाही घेत. म्हणजे याचा अर्थ घटक द्रव्यांचं प्रमाण कसं आहे? त्याच्यामध्ये भिन्न आहे. आणि भिन्न असतं त्याला काय म्हणायचं? मिश्रण. अशा पद्धतीचे पदार्थाचे हे 3 प्रकार. आता त्यामध्ये आता आपण थोडस जास्त मूलद्रव्याबद्दल बोलू. आता मूलद्रव्ये जे आहेत ना, हे 118 जरी असतील, परंतु तुम्हाला अभ्यासक्रमाला तुम्हाला कमीत कमी किती मूलद्रव्यांपर्यंत अभ्यास करायचा आहे? 20. बरोबर. आता मूलद्रव्यांना संज्ञा असते. काय असते? संज्ञा. जसं की पहिला मूलद्रव्य जर घेतला आपण, सपोज त्याचं नाव आहे हायड्रोजन, तर हायड्रोजनची संज्ञा ही कॅपिटल H अक्षरानं आपण दाखवतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा कोण आहे? हेलियम. हा आपण कोणत्या अक्षरात दाखवतो? He. आता हे 2 मी रेफरन्ससाठी घेतले फक्त. आता असे पण काही मूलद्रव्य आहेत की ज्यांचं नाव आणि संज्ञा ही मॅच करत नाही. कारण पहा, हायड्रोजनची जर स्पेलिंग तुम्ही पाहिली तर ती काय आहे? या पद्धतीची आहे. यामधलं कोणतं अक्षर उचललं आपण? H. त्यानंतर हेलियम. बरोबर. यामधले किती अक्षर उचलले आपण? 2. आणि हेलियमची संज्ञा तयार केली. कार्बन मध्ये काय वापरणार आपण? C. पण असे पण काही मूलद्रव्य आहे, जसं की पहा 11 नंबरला आहे. पहा 11 नंबरला एक मूलद्रव्य आहे ज्याचं नाव काय आहे? सोडियम. या सोडियमची संज्ञा काय आहे? Na. 19 नंबरला आहे पहा पोटॅशियम. या पोटॅशियमची जी संज्ञा आहे ती काय आहे? K. संज्ञा मग इंग्रजी नावावरूनच असते का? नाही. तर यामध्ये काही लॅटिन नाव सुद्धा असतात. जसं की आपण सोने घेतला, सोन्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? गोल्ड. परंतु त्याचं लॅटिन नाव कोणतं नाव? लॅटिन जे नाव आहे ना, तर लॅटिन नाव आहे ऑरम. काय आहे?
ऑरम. ऑरम मधले 2 अक्षर उचला, काय झालं? AU. मग सोन्याची संज्ञा काय आहे? AU. आपण टंगस्टन जर घेतला, टंगस्टन मध्ये संज्ञा काय आहे? W. ओल्फॉर्म नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्याच्या नावातलं कोणतं अक्षर वापरलं आपण? W. त्यामुळे टंगस्टनची W आहे. म्हणजे अशा पद्धतीनं संज्ञा या वेगवेगळ्या असू शकतात.